तर आज आम्ही जाणार आहेत गोवर्धन इको व्हॅलीला. खरं तर इथं जाण्याचं मेन कारण म्हणजे आजचं वातावरण एकदम परफेक्ट. ना जास्त ऊन ना जास्त थंडी. ज्यावेळेस आम्ही रूमवरून निघालो त्यावेळेस असंच काय वातावरण होतं, पण जसा टाइम झाला तसा उन्हाचा कहर सुरू झाला. एका जागेवर ताडगोळा खाण्यासाठी थांबलो, पण त्याला खायचं कसं तेच माहित नव्हतं. हे काका सांगतच होते की तेवढ्यात भावेचा आवाज आला. महत्वाचा मुद्दा आहे जेवायचा. जेवण करायला चला पहिले. मग काही न विचार करता तिथं जाऊन सगळ्यात पहिल्यांदा जेवण केलं आणि मग दर्शन घेतलं. तिथंच थोडा आराम केला आणि निघालोत मिनी वृंदावन बघायला. आता इथं बघण्यासारख्या बऱ्याच सुंदर सुंदर गोष्टी आहेत, जसं की सुंदर यमुना नदी, त्यात रंगीबिरंगी मासे आणि बाजूलाच यमुना घाट, तसेच राधाकृष्णाचे मंदिर आणि इथंच कृष्णाची पूर्ण जीवनकथा पण दाखवली. तिथंच फिरता फिरता आम्हाला दिसले आंब्याचे झाडं आणि ते बघून यांना थोडाच दम निघतोय. हात पुरत नाही म्हणून एकमेकाच्या अंगावर चढून कायऱ्या काढल्या. नंतर तिथंच थोडेफार फोटो काढले आणि निघालो वापस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.